ए दत्तोबा, अरे दत्त्या. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सूर्यदेवाय नमः. कथड्या, 6 महिने झाले शाळा सोडून, तरी अजून झोपाच काढतोयस. अरे दिवस कासरा भर वर आला तरी सुद्धा तुझ्या अंगावरची धूळ आणि झोप उडालेली दिसत नाही. हे बघ, हे नुसतं रिकाम टेकडं बसून जमणार नाही. आणि तुला नुसतं बसून खायला घालणं आम्हाला परवडायचे नाही, समजले. मी सांगतो तिथे आजपासून कामाला जायचे, कळले. भारत माता की. अरे वा 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 वा, भारत स्वातंत्र्य झाला वाटते. छान छान छान. वंदे मातरम वंदे. कसला उत्साह. भारत माता की जय. अरे हो, 100 वर्षाच्या पारतंत्र्याच्या वेड्यात उडून आज आपला भारत देश स्वतंत्र झालाय. स्वतंत्र. यस. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. अहो साहजिकच आहे, स्वातंत्र्य दिनी असा आनंद कोणालाही होणारच. मलाही झालाय, पण त्याचं कारण थोडं वेगळं आहे. नाही, त्याचं काय आहे, ब्रिटिश आणि हिंदुस्थान आणि आम्ही शिक्षण एकदमच सोडलं. हो, असे गोंधळून जाऊ नका. सारं काही बैजवार सांगतो. हो, कसं आहे, मुळातच माझी बुद्धी सुमार. त्यात हे 42चं स्वातंत्र्य युद्ध आलं. अहो, रोज उठून शाळेत हरताळ पाळला जायचा. त्या उत्साहात एकंदरीने आमच्या शिक्षणालाही हरताळ फासला जातोय, हे कुणाच्याही ध्यानी आलं नाही. हो, पण जेव्हा मी इंग्रजी 5वीला गचकलो तेव्हा वडिलांच्या जागी असलेले माझे चुलते, पुरे झाली शाळा, आता काही जमेल असा कामधंदा करा, असा त्यांनी मला संदेश दिला. त्यातला पहिला निम्मा मी स्वतःच कृतीत उतरवला. तो दिवस होता भारताचा आणि माझा पहिला स्वातंत्र्य दिन. चला, झाली तयारी तर हिंडायला मोकळे. 6 महिन्यात किती रे नोकऱ्या बदलल्यास तू, मोजतोस काय. अरे त्या लालचंदर शेठच्या पेटीवर साधी पोती उचलणं जमलं नाही तुला. कोळशाच्या वकारीतून तोंड काळे केलेसच. साहित्य संग्रहालयातील सुगंध मासिकाच्या कचेरीत महिनाभर माशा मारल्यास. आणि डेअरीचं दूध पोचवताना थंडी वाजली तुला, थंडी. एकही कामाचा नाहीस तू शिंचा. आता मी एक निर्णय घेतलाय. निर्णय? हो, आणि तू जर असाच वागत राहणार असेल तर मला तो अंमलात आणावा लागेलच. कोणता निर्णय काका? तुला पुन्हा शाळेत घालण्याचा. हो काका, नको ना, शाळा नको प्लीज काका. उद्यापासून इंग्रजी 5वीत बसायचे, तरकड खरांचे भाषांतर पाठ करायचे, समजले. अहो काका, तुम्ही दुसरं काहीही सांगा, मी ते करीन, पण हे नको ना काका प्लीज. हे असं बुडाला तुंबड्या लावून बसणं आम्हाला जमणार नाही. काका काका प्लीज, तुम्ही दुसरं जे काही सांगाल ना ते मी करीन, तुमच्या शपथ. कसा रे विश्वास ठेवायचा तुझ्यावर. जिथे तिथे माझी पद घालवतोस. त्या मास्तरांच्या छड्या खाल्ल्यास ना की अक्कल येईल तुला बरोबर. काका काका, हो मला क्षमा करा. हवं तर मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घालतो, पण शाळेची कठोर शिक्षा मला देऊ नका काका प्लीज. काका प्लीज. ठीक आहे, उद्यापासून मी सांगतो त्या गुरुजींकडे जायचे. गुरुजी? आता हे कुठल्या शाळेचे? शाळेचे नाही, मग माझे मित्र आहेत ते. अच्छा, त्यांना आम्ही गुरुजी असेच म्हणतो. हा. पडत्या भावात पुस्तके खरेदी करून ती विकण्याचा व्यवसाय आहे त्यांचा, समजले. बरोबर, ठीक आहे. मी जाईन त्यांच्याकडे, ते सांगतील ते करीन, ते म्हणतील तसंच वागेन. शाळेपासून सुटकेची तुला शेवटची संधी. हो, कळलं कळलं, जातो.
गुरुजी, गुरुजी, अरे कोण? मी दत्तू. तू दत्तू? हो. बर मग काकांनी पाठवलंय तुमच्याकडे. काकानी? हो. तुला? होय. माझ्याकडे पाठवलं? हो. कोण काका? आमचे काका, आमचे. आलं आलं लक्षात माझ्या. काय किती शिकलास रे बाबा? इंग्रजी 5वी. नापास. वा, म्हणजे तुला लिहिता वाचता येतंय तर. हो. तू बैस त्या गठ्ठ्यावर बैस. अहो गुरुजी, पण ही तर पुस्तकं आहेत. अरे असू देत, आजच तो छंदशास्त्रावरील ग्रंथ 6 आणि रत्तल भावाने घेतलाय. बैस त्या छंदशास्त्रावर बैस. हो. बैस. बर, काय येतंय तुला? तुम्ही सांगाल ते करीन गुरुजी. वा, अशी तयारी हवी. हो. नाहीतर सगळ्यांनाच सिकंदरासारखं म्हणेन ते करीन, पाहीन ते जिंकीन. कसं काय शक्य आहे बुवा? आणि त्यात काय मतलब पण नाही. आपल्याला त्रास, लोकांना त्रास, आणि जास्त त्रास आपल्यालाच. नाही कळलं? होय गुरुजी. होय. मग गुरुजी, मी आता काय करू? आता तू काय करणार आहेस? तुम्ही सांगाल ते. बर थांब. न, 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 न. न, 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 न. कुठली पुस्तकं देऊ? ती पिवळ्या कवरची पुस्तकं आहेत ती घे. हो. आण. अरे मोज. 1 2 3 4 5 6 पुस्तकं आहेत गुरुजी. वा, इंग्रजी? हो. नाही, 6 पुस्तकं आहेत. 6 आणि रत्तल भावाने ही पुस्तकं बाहेर कुठेतरी खपवण्याचा प्रयत्न करायचा. हो. जा. आणि हो, इकडे हिशेब आल्यावर दे. हो. बाकीचं नंतर बघू. चालेल. न, 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 न. न, न, न. पुस्तकं घ्या ना, छान छान पुस्तकं आहेत. पुस्तक? हो, हो. अगं, अरे अर्धी हाडं गेली मसरात माझी. अहो. तुझ्याकडे ती पुस्तकं आहेत का? नाही, पण छान पुस्तकं आहेत. आरती संग्रह म्हटलं मी. चल. ओ ऐका ना. ओ ओ दादा, चल रे बे. पुस्तकं घ्या ना, ऐका ना. ओ ऐका. ओ काका, पुस्तक. गुरुजी, पहिले खातो, मग तुझ्याशी बोलतो. बस.
काय किती पुस्तकं खपवलीस? एकही नाही. याची कल्पना होतीच मला. तू आता असं कर, ही पुस्तकं इथे ठेव आणि जा घरी. हो. गुरुजी, हा, उद्या अरे उद्या ये ना. नक्की ना? हो नक्की. थँक्यू हा गुरुजी. येतो. आज पण उपाशीच घरी जावं लागणार वाटतं. सिंच्या लोकांना झालंय तरी काय? तर कोणीच या पुस्तकांकडे ढुंकूनही पाहत नाही. आज पण उपाशीच घरी जावं लागणार. आयडिया. यातली काही पुस्तकं रद्दीच्या भावाने विकली तर चहा नाश्त्याचं भागेल. हा, असंच करूया. काय लगा काय म्हणायचं आता? हा, अरे त्या ब्रिटिशांना घालवलं लय बरं झालं राव. हे बेस बोललाच बघ. हा तुला सांगतो गांधी सारखा सच्चा नेता कोणीच नाही बघ. वय 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 वय. अरे पानवाल्या पान लाव की लवकर. राम राम. राम 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 राम. कोण रे? मला काय माहिती, विचार त्याला. साहेब, पुस्तकं हवीत का? चांगली पुस्तकं आहेत. नाही नाही नको नको. अहो बघा, दर्जेदार लेखकांची दर्जेदार छपाई आणि किंमत सुद्धा कमी. कुठे शोधून सापडणार नाही तुम्हाला. असं म्हणतोय? हो. आणि ही पुस्तकं घेऊन मी हुशार बिशार झालो मग. अहो साहेब, काय मस्करी करताय तुम्ही? अहो चित्र तरी पहा ना. अच्छा दाखव. हा. मग साहेब, पडली का पसंत? हा, देऊ अजून एक दोन? काय साला ही कटकट आहे. हा, साध्या सरळ माणसाला मुंबईत जगण्याची सोयच राहिली नाही बघ. बरं दाखव. हा, दाखवतो. हे बघा. बरं ही कितीला दिली? 1 रुपया चालेल. 1 रुपया? हे बाबा ही नको तुझी पुस्तक हे घे. अहो 6 आणे द्या. 6 आणे? हा. नको नको नको. अच्छा 4 आणे. 4 आणे चालतील. 4 आणे. 4 आणे. बरं ठीक आहे. हा. हे तुझे 4 आणे. अरे माझे काम आली. अरे राहून दे तिकडं. बातम्या काय दिसत नाही. रोकड जप्त. आयुक्तांना कारवाई केली. पूल पडला. ओ काय हा? सगळी पुस्तकं खपवलेली दिसत आहेत हो. का? म्युन्सिपाल्टीने नेली? अहो नाही गुरुजी, हा? मी एका गृहस्थाला ती पुस्तकं विकली. वा, एका दिवसात तू फार हुशार झालाय. हो. अरे किती पैसे आले? आणि इकडे पैसे पैसे मी खाल्ले. काय?
खाल्लेस? हो म्हणजे मला भूक लागली होती म्हणून मी खर्च केले. सगळे? हो सगळे. वा, खाण्यात तू वाघ दिसतोयस, वाघ. अरे पण 6 पुस्तकांची किंमत 7.5 रुपये होतात आणि तू सगळे खाल्लेस? 7.5 रुपये नव्हे, हा. 4 आणे. काय? हो 6 पुस्तकांची किंमत फक्त 4 आणे? अहो हो म्हणजे बघा, 3 आण्याची मिसळ खाल्ली आणि 1 आण्याचा चहा प्यायलो, झाले 4 आणे. अरे पण 4 आण्यात तू ही पुस्तकं कशी विकलीस बच्चा? अहो खरं तर मलाही समजलं नाही, पण मला खूप भूक लागली होती आणि त्या गृहस्थाने फक्त 4च आणे दिले. वा, तुझी लक्षणं मला एका ध्येयवादी प्रकाशकाची दिसतायत. पण तुझा भविष्यकाळ मला जरा चिंतातूर करतोय. अरे जनतेची ज्ञानपिपासा स्वस्त योजनेने भागवण्याची ईर्ष्या मनात धरून तू आयुष्यभर ही भेळच खात राहणार आहे का रे? मिसळ. अरे तेच ते, मिसळ खात राहणार आहे का? यासाठी तुला तुझ्या त्या चुलत्यानं माझ्याकडे इथं पाठवलंय तुला? अहो नाही, हा पण मी काहीतरी कामात राहावं अशी त्यांची इच्छा होती. कुठलं काम? कुठलं? मला लुबाडण्याचं? नाही नाही. असं त्यांना नक्कीच वाटलं नसेल. हो हे बघ, मी आता जे सांगतोय त्यावर नीट आत्ताच विचार कर. तुला आयुष्यात कोण व्हायचंय ते? ऑल इंडिया पब्लिशर्स असोसिएशनचा अध्यक्ष, की ज्ञान भांडार, की तत्सम अशा ओसाड पडलेल्या पुस्तक दुकानाचा एखादा मालक, की माझ्यासारखा अरे 4 पुस्तकं खपवून 12ही महिने पोट भरणारा नेकीचा पण नम्र माणूस? तुझ्या उत्तरावरच तुझं भवितव्य अवलंबून आहे. बोल, कोण व्हायचंय तुला? बोल, कोण व्हायचंय तुला? विद्वान. विद्वान होणार मी. गुरुजी, विद्वान व्हायचे मला. बच्चा, अरे बच्चा, तू मार्ग चुकलास बच्चा, मार्ग चुकलास. अहो नाही गुरुजी, मला जरी व्हायचं असलं तरी मी होईनच असं नाही. आता तुम्ही विचारलं म्हणून आपलं सांगितलं सहजच. हा, मराठी 4थीला असताना मला विद्वान व्हावं असं वाटत होतं. अच्छा. त्याआधी मला आगीचा बंबवाला व्हावं असंही वाटत होतं, पण मी झालो का? नाही ना. तसंच हे एक वेळ आगीचा बंबवाला चालला असता, चालला असता. पण या आधीचा नाद तू तात्काळ सोडावा हेच बरं. क्षणभरही मनात त्याला थारा देऊ नकोस. सगळ्या विद्वत्तेचं शेवटी काय होतं? काय? तर फार फार तर 8 आणे रत्तल. गुरुजी, तुम्ही मला सांगताय ना ते मला पटतंय. मग गुरुजी, आज मला कोणती पुस्तकं देताय? तुला पुस्तकं द्यायला आता मला भीती वाटू लागली आहे. भीती? पण काय रे, हा. तू नेतोस ती पुस्तकं, वाचतोस का रे? छे छे, अजिबात नाही. मग मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देशील? हो देईन ना. मग मला सांग, अनंग म्हणजे काय? अहो सोपं आहे. जो नंगा नाही तो अनंग. हा, हो. याचा अर्थ असा आहे, मला वाटलं कामदेव. काय? नाही, ते जाऊ दे, ते जाऊ दे. चंपी आणि मोत्या या कादंबरीबद्दल तुझं काय म्हणणं आहे? चंपी आणि मोत्या. अहो गुरुजी, हा? ही तर आमच्याकडल्या कुत्र्यांची नाव आहेत आणि त्यांच्यावर कुण्या गाढवानं कादंबरी लिहिली? वा वा वा, छान. आता शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो. विचारा विचारा. मध्यरात्रीच्या प्रणय कथेतली तुला कुठली कथा आवडली? गुरुजी, हा? त्यावेळी मी गाढ झोपेत असतो. हो. अहो मध्यरात्री कथा कोण वाचणार? एकंदर तुझी वाचनाबद्दलची आस्था पाहून मला फार बरं वाटलं. हा. पण हे बघ, आपल्या धंद्यातली यशाची महत्वाची गुरुकिल्ली म्हणजे वाचन बंद. हो विषय आणि वजन यावरून पुस्तकं जोखता आली पाहिजेत. हो. कोणीतरी म्हटलंय, काय? वाचाल तर वाचाल. पण आपल्या धंद्यात तसं नाही. आपल्या धंद्यात वाचेल तो मेला, अर्धा लेखक झाला. आपला धंदा काय तर पुस्तकं खपवणं. तो आपला निरक्षराचा व्यवहार आपण चोखपणे पार पाडायचा. तर आदर्श म्हणून तू एखाद्या भाजीवाला डोळ्यासमोर ठेव. हा, पण
नेता नको, एखादा बोहारी सुद्धा चालेल. कारण माझ्या मते ते लोक एक उत्कृष्ट पुस्तक विक्रेते किंवा प्रकाशक होऊ शकतात. मग ते का नाही होत? आता मी झालो का भाजीवाला? नाही नाही नाही. गुरुजी, तुमचा हा बहुमूल्य उपदेश आहे ना, मी कधीच विसरणार नाही. आणि यापुढे मी कधीच काहीच वाचणार नाही. अरे वा वा पठ्या वा. आज तुला मी वेगळीच पुस्तकं देणार आहे. हो. हे बघ, सणवार आणि व्रतवैकल्याचे दिवस जवळ आले तेव्हा हा बघ, हा आरती संग्रह, शनी महात्म्य असे हे ग्रंथ आहेत. हा, आता तुझ्या लक्षात आलंच असेल ही पुस्तकं कुठल्या भागात खपतील ते. होय गुरुजी, आता ना हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलंय. कळलं ना? हो. मग उत्तमच. आणि हे बघ, हा. प्रत्येक पुस्तकाचा एक गिराईक असतो. आता अंधारातल्या लावण्या तू एखाद्या विधवा बाईकडे खपवू म्हणशील तर खपणार नाही. आणि समग्र चातुर्मास शेपटीवाल्या फटाकडीच्या गळ्यात तू मारू शकणार नाहीस. हा, आज तू देवळात जा हा. आणि तिथे देवभळे लोक शोध. आपल्याला काय, साधू आणि सोदे सारखेच. हा, पण दिडक्या मिळायला हव्या काय. होय गुरुजी, अहो मला आता चांगलंच समजलंय. मी लगेचच निघतो. वा शुभश शीघ्र. वा वा वा, जा यशस्वी हो. न, 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 न. देवा, उद्या ना माझी परीक्षा आहे आणि माझा काहीच अभ्यास झाला नाहीये. आता सगळं काही तुझ्याच हातात आहे. मी जर पास झाले ना तर मी तुला 1 नारळ देईन. ताई, काय ग बस. सॉरी, मी जर पास झाले ना तर तुला 2 नारळ देईन. पण मी जर नापास झाले ना तर माझे बाबा मला खूप मारतील. बाबा नाही मारणार. काय? हो खरंच? हो. 1 मिनिट हा देवा. कसे काय? माझ्याकडे ना काही पुस्तकं आहेत. त्यात पास होण्याचे 2 मंत्र आहेत. एक सकाळी 6 वाजता वाचायचा आणि एक रात्री 10 वाजता 2 वेळा. त्याने मी पास होईन? होणारच. मग ती सगळी पुस्तकं घ्यायला मी तयार आहे. सगळी? हा, पण मी पास नक्की होईन ना? हो. किती किमतीची आहे? हे 5 रुपये 2 आणे. हे घ्या तुमचे 5 रुपये 2 आणे. हो. आणि द्या ती सगळी पुस्तकं. पण मी नक्की पास होईन ना? हो नक्की. तसा माझा देवावर विश्वास आहे. आता मी पास होणार. गुरुजी, हे काय 5 रुपये 2 आणे. काय 5 रुपये 2 आणे? हो. वा 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 वा. घे पाणी घे. हे घ्या. अरे तू पी. मी? थकला असशील ना. हो. वा 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 वा. फार लवकर तू बराच सुधारलास. हो. पण तुझी आजची प्रगती पाहता एकंदरीत तुझा भविष्यकाळ वाटला तसा काळा कुट्ट नसावा असं वाटू लागलंय. हो. हा, पण सावधगिरी बाळगायला हवी. मुख्य म्हणजे वाचन वर्ज्य, त्याहूनही लेखन वर्ज्य. आपल्या धंद्यातली दुसरी मक्खी मी तुला लवकरच शिकवेन. काय गुरुजी, आता ना मला विश्वास वाटू लागलाय. मी रोज थोडी ना थोडी पुस्तकं नक्कीच खपवेन. हो हो. हा, मी उद्यापासून तुला थोडी थोडी पुस्तकं देत जाईन. अहो गुरुजी, त्या सिनेमा थिएटर जवळ मराठी सिनेमांचे छापील संवाद, हिंदी सिनेमांची गाणी आणि फाटके तुटके इंग्रजी अंक घेऊन एक पोऱ्या बसतो. अहो जोरात खपतात त्याची पुस्तकं. त्यावरून मला एक कल्पना सुचली आहे. वा, तुझी ही प्रगती पाहून मला फार समाधान वाटलं. हा. काय रे, कुठली कल्पना सुचली तुला?
अहो तो पोऱ्या जोर जोरात ओरडून 2-4 आण्याला त्याची ती पुस्तकं खपवतो. तिथे जर तुम्ही पिवळ्या कवरातली पुस्तकं दिलीत तर काय बहार येईल. अहो धो खप होईल. तिथे म्युन्सिपाल्टीवाले आणि ते पोलीसवाले नजर ठेवून असतात. पण मी देईन त्यांना हुलकावणी. वा, तू आपला ध्येय विसरला नाहीस हे पाहून मला खूप बरं वाटलं. हा. हा. गुरुजी, हा? तुम्ही ती धंद्यातली पुढली मक्की सांगणार होतात, ती आताच सांगा ना. असं म्हणतोस? हो. बरं ठीक आहे. तो कागद घे. गुरुजी, हा? हे तर वेदांतावरल्या पुस्तकाचं परिशिष्ट आहे. हा. चुकलो गुरुजी, मी हे वाचायला नको होतं. हा. दे इकडे. हे बघ, हा. मी तुला हे सगळं काही सांगणार होतोच, हा. पण ती वेळ आत्ताच आली आहे असं आपण समजूया. हो. हे बघ, वाचन आणि लेखन बंदीनंतर आपल्या धंद्यातली सर्वात मोठी गुरुकिल्ली म्हणजे डिग्निटी सोडणं. डिग्निटी म्हणजे तुला माहिती आहे ना? मी शिकेन ना गुरुजी. हा. हो शिकेन. शिकेन. अरे तुला बरंच काही शिकावं लागेल, पण या किरकोळ गोष्टीसाठी तू आपला वेळ वाया घालू नकोस. डिग्निटी म्हणजे लाज शरम. अहो ती मुळातच माझ्याकडे नाहीये असे माझे काका म्हणतात. तसं मला माहिती होतंच. नवा उमेदवार जे शिकायला 6 महिने घेतो ते तू 1 महिना घेतलास. हो. यावरच ते आलं. पण आपल्या लहान धंदेवाल्यांना अशी डिग्निटी ठेवून चालणार नाही आणि मोठ्या धंदेवाल्यांना त्या वाचून काही अडत नाही. तात्पर्य काय तर या धंद्यात विनाकारण शिरलेला आणि अनेक कर्तबगार लोकांना म्हणजे माणसाचा घात करणारा लाज नावाचा बायकी गुण आपण पुन्हा आपल्या धंद्यातून फेकून दिला पाहिजे. होय गुरुजी. हो माझे काका नेहमी मला बेशरम म्हणून हिनवायचे. आता त्यांना कळेल हाही एक सद्गुण माझ्यामध्ये आहे आणि गुरुजींनी सांगितलं म्हटल्यावर त्यांना ते पटेल. वा वा वा. आज मी तुला एक पत्ता देतो. हो. उद्या तू त्याच्याकडे न लाजता जायचंय. हो. काय? हा. तो मराठी भाषेचा एक मोठा लेखक आहे. त्याच्या कोणत्याही पुस्तकाच्या 50च्या वर प्रती खपलेल्या नाहीत. हे त्याच्या मोठेपणाचं द्योतक आहे. द्योतक म्हणजे? द्योतक म्हणजे खूण. खून? बाप रे, खून? अरे बाबा, खून नाही, खूण खूण. अच्छा, खून खून. अरे मराठी भाषा बोलणाऱ्यांची अवस्था तुझ्यासारखीच झालेली आहे. आणि हो, ज्यांना नीट मराठी बोलता येत नाही ना ते लोक शाळेत मराठी शिकवतात. आता तो आपला विषय नाहीये. हो. तर मी त्या लेखकाबद्दल बोलत होतो. त्याच्या कोणत्याही पुस्तकाच्या प्रती 50च्या वर खपलेल्या नाहीयेत. अहो मग तो भिकार लेखक असेल. अरे अशी सरधोपण मतं देऊ लागलास तर आयुष्यात मोठा टीकाकार होशील. आणि प्रोफेसर नसलेल्या टीकाकाराला आज मार्केट नाहीये. गुरुजी, मार्केट म्हणजे बाजार ना? ते टीकाकार बाजारात बसतात? बाजारात बसत नाहीत, मग? पण अकलेचा बाजार मांडतात. हा. ते तुझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. आणि आता तू डोकं सुद्धा खाजवू नकोस बघ. पण गुरुजी, मी त्या लेखकाकडे जाऊन काय करू? नाही म्हणजे मी तर काही वाचत नाही आणि मी त्या लेखकांचं नाव सुद्धा वाचलेलं नाही. तुझ्या बाबतीत ती अवस्था मला माहिती आहे, पण त्या लेखकाचं नाव माहीत असून आपलं पोट भरणार नाहीये. हो. पण तू जर त्या लेखकाकडे गेलास, त्याला भेटलास तर आपलं पोट भरण्याची शक्यता आहे. ती कशी काय? अरे सांगतो. तू त्या लेखकाकडे उद्या जा. हो. आणि प्रकाशक आपल्याला लुबाडतात, बुडवतात म्हणून त्याने 1.5 वर्षापूर्वी समटोटलचे काव्यशास्त्र हा ग्रंथ 800 पानाचा आहे, तो प्रकाशित केलाय. वा. आणि त्यावर उत्कृष्ट अभिप्राय सुद्धा मिळवलेला आहे. आणि त्याच्या फक्त 25 प्रती खपलेल्या आहेत. ही गुपित गोष्ट मला कळली आहे. पण तो म्हणतो माझ्या 400 प्रती केल्या म्हणून. पण आपल्याला त्याच्यात काय कर्तव्य आहे? हो ना, लिही नका 800 पानं. आपल्याला काय करायचंय?
आपल्या दृष्टीने किती रत्तल होतील हो? 800 पानं. कसं काय बुवा इतकं लोकांना लिहायला जमतं काय माहित. त्याचा तू विचार करू नकोस, नाही नाही. थकशील. मला वाटतं एव्हा तो विद्वान काय कुठल्या तरी अडचणीत असावा असा माझा कयास आहे. हा, आपल्या विद्वत्तेचे भारे आपल्याच घरात धूळ खात पडून राहिले की माणूस साहजिकच अस्वस्थ होतोच. हा, एक गोष्ट सांगतो, त्याचा ग्रंथ प्रकाशित होऊन 1.5 वर्ष झाली आहेत. तेव्हा तू त्या लेखकाकडे जा आणि ती ग्रंथ ठोक भावाने विकतो का नाही ते पहा. अहो, सोपं आहे, एवढं काय कठीण आहे त्यात. हे कठीण, अरे पुष्कळ कठीण आहे. हो? 6 आणि रत्तल या पलीकडे हा भारा आपल्याला परवडणार नाही. आणि रत्तलाचा हिशेब मराठीतल्या कोणत्याही प्रतिथयश लेखकाला साहजिकच आवडणार नाही. पण एक लक्षात ठेव, त्याचा तो ग्रंथ खपला नसला तरी त्यावर उत्कृष्ट अभिप्राय आहे हे लक्षात ठेव. तेव्हा गंभीर परिस्थिती आहे, पण कुठल्याही परिस्थितीत आपला 6 आणि रत्तल भाव सोडू नकोस. हो. तुला सायकोलॉजी माहिती आहे का रे? सायकल ना, त्याच्यात संबंध आहे का हे? अरे हे शास्त्र आहे, मानसशास्त्र. हा प्रत्येक पुस्तकाला त्याचं एक शास्त्र असतं. हा. आता हे बघ, हे पुस्तकच बघ ना. नमस्कार. नमस्कार. लेखक महाशय. हो मीच, बसा ना. थँक्यू. आपण? मी दत्तात्रय उर्फ दत्तू. बरं, एका प्रकाशकांकडे काम करतो. बसा बसा बसा. याच रस्त्याने चाललो होतो, म्हटलं आपल्याकडे यावं. आपलं बरंच नाव ऐकलंय. हो, आणि आमचे गुरुजी सुद्धा तुमच्याबद्दल सांगत होते. गुरुजी? आमचे आमचे गुरुजी काय म्हणत होते तुमचे गुरुजी? हेच की आपण मराठीतले श्रेष्ठ लेखक आहात. आपल्या प्रतिभेची भरारी फार मोठी आहे. आणि आपला तो ग्रंथ काय बरं नाव त्याचं? सम टोटलचे काव्यशास्त्र. हा हा, असंच काहीतरी म्हणत होते गुरुजी. त्याचं काय? अहो, त्याला उत्कृष्ट अभिप्राय मिळाले म्हणे. हे नुसता अभिप्राय मिळून काय उपयोग? बरोबर बरोबर. सरकारने ना तुम्हाला काही योग्य न्याय दिलेला नाही. खरं तर आपल्याच ग्रंथाला गतवर्षी सरकारी बक्षीस मिळायला हवं होतं. हो हो हो, इतका चांगला ग्रंथ असून म्हणावं तसा उठाव झालेला नाही हो. आणि या लोकांचं तरी काय, नको ती पिवळ्या कवरातली पुस्तकं आवडीने वाचतील, पण इतकी ही दर्जेदार पुस्तकं, ही दर्जेदार पुस्तकं अशीच पूर्ण राहतील. अहो, गाजर पारखी सगळे, गाजर पारखी. सॉरी. बरं वाटलं. तुमच्यासारख्या कोणाला तरी आमच्यासारख्याची पारख आहे ऐकून बरं वाटलं. एक विचारू का? हो हो. हे इथे गठ्ठे कसले आहेत? हो हो, कसले काय? नाही नाही, म्हणजे अर्थातच लेखक म्हटल्यावर पुस्तकांचेच असणार. आणि हल्ली चांगल्या लेखकांची, चांगल्या पुस्तकांची कदर समाजाला उरलेलीच नाही हो. सगळे साले चंगळवादी झालेत. मला तर वाटतं चांगल्या साहित्य कृतीची कदर सरकारने मोठ्या प्रमाणात हाती घ्यायला हवी. हो, आजकाल सरकारी लोकांना असं काय वाचायची सवय आहे का? नाही. आता माझीच बायको सरकारी नोकर आणि मराठी भाषेच्या नावाने संधी साधूपणा करणारे जास्तच. सारं काही मतांच्या जोगव्यासाठी चाललेलं असतं. अहो, कसं आहे, आजकाल लक्ष्मीला मान आहे. लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र नांदत नाही. आणि आम्ही सरस्वतीचे उपासक, त्यामुळे लक्ष्मी आमच्यापासून 4 हात लांबच असते. आता हे माझ्या सम टोटलच्या ग्रंथाचंच पाहा ना. काय म्हणालात? सम टोटल ना?
हो तो प्रसिद्ध ग्रंथ हो त्याचं काय? अहो अहो त्याच्याच तर प्रती पडून आहेत. आता इतक्या प्रती घरात ठेवून मी काय करू? कुणी प्रकाशक येईल घेईल तर बरं होईल. कसं आहे, सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. बोला कसं आणणार? नाही म्हणजे आता विषय निघालाच आहे. तर मी एक सुचवू का? हो जरूर जरूर. अहो आजकाल इतक्या आपुलकीने कोणी बोलतं का? हो बघा कसं आहे, म्हणजे आमचा प्रकाशन व्यवसाय आहे आणि आम्हाला चांगल्या पुस्तकांची गरज आहे. तुमच्यासारख्या दर्जेदार लेखकांची पुस्तकं जर आम्हाला मिळाली नाही म्हणजे ते आम्हाला हवीच आहेत, पण आमचाही व्यवसाय आहे त्यामुळं व्यवहाराचं थोडंसं पाहावं लागेल. व्यवहाराचं म्हणजे समजलो नाही मी. अहो म्हणजे तुमच्यासारख्या गुणी लेखकांची आम्हाला कदर आहे, पण एकीकडे व्यवसायही पाहायचा आहे आणि एरवी तेरवी तुमचे हे गट्टे इथेच पडून राहणार तर ते आम्ही विकत घेऊ, पण वजनी भावाने. हो, आणि त्यामुळे तुम्हालाही 4 पैसे मिळतील आणि तुमच्यामुळे आमचाही फायदा होईल. तुमचा प्रस्ताव बरा आहे पण काय भाव आहे? हे सगळे गठ्ठे आम्ही 6 आणे भावाने विकत घेऊ. ओ ओ साने. हो ऐका ऐका, शांत व्हा शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. बघा कसं आहे, म्हणजे मलाही वाईट वाटते हो, पण आम्हालाही व्यवसाय पाहायचा आहे ना, आणि शिवाय हे ग्रंथ विकून खपवायची जबाबदारी आहेच. अहो बरेच खर्चिक घटक असतात. तुमच्या घरी राहून तरी कसर लागून फुकटच जाणार ना. नाही त्यापेक्षा ते आम्ही विकत घेऊ, काय म्हणताय? बघा म्हणजे मला तुमच्याबद्दल फार वाटतं हो, म्हणून 2 रत्तल जास्तच सांगितलेत, नाहीतर आम्ही 4 आणे भावानेच विकतो. बाय द वे किती किती प्रती आहेत? 700. 700? अरे बाप रे, 700 किती प्रती केल्या? अहो काय सांगू, अहो सांगा ना सांगा. फक्त 100. फक्त 100? ठीक आहे, एकाचं वजन 2 रत्तल धरलं तर 1400 गुणिले 6 आणे इतके पैसे आम्ही तुम्हाला देऊ. रोख देणार ना? अहो रोख, एकदम रोख ठोक. आमचा व्यवहार अगदी चोख. मग मग घेऊन जा. घेऊन जातो. घेऊन जा, घेऊन जा, सगळेच्या सगळे गट्टे घेऊन जा. आपले ग्रंथ म्हणजे पोटची पोरच. त्यांना सांभाळून द्या. या महाराष्ट्राला अव्वल विद्वतेची कदरच नाहीये. मी मेल्यानंतर खरी कदर होईल, तेव्हाच कळेल मी लिहिलं त्याचं महत्व. तोपर्यंत जपा. आणि हो, फुटपाथवरती विकू नका. नाही नाही. भेळवाला, चिवडेवाला, भडबुंजा वाणी यांच्या हाती लागू देऊ नका. नाही. त्याने मला खूप खूप यातना होतील हो, आणि तुम्हाला पाप लागेल, पाप. अहो साहेब, हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. हो. माझी धनदौलत तुमच्या स्वाधीन करतोय, त्याला सांभाळून न्या. हो हो. साहेब, अहो सावरा स्वतःला, आणि तुमच्या या मुलांची अजिबात काळजी करू नका. हे तुमचे पैसे. मोजून घ्या. नाही, कसं आहे, व्यवहारात चोख असायला हवं, बरोबर की नाही? हो बरोबर. अगदी देवासारखे धावून आला तो मत्तीला. धन्यवाद. घेऊन जा सगळेच्या सगळे गट्टे घेऊन जा.
मी आलो जाऊन त्या लेखकाकडे. ती पहा पुस्तक 700 प्रती आहेत, 6 आणि रत्तल प्रमाणे. काय सांगतोस काय? एवढ्या कमी वेळात तू हे काम यशस्वीपणे पार पाडशील असं वाटलं नव्हतं रे. अहो गुरुजी, तुम्ही ज्या कामाला अर्धा तास लागेल असं सांगितलं होतं ते काम मी 10 मिनिटातच केलं. आणि सौदा ठरला त्यापेक्षा अधिक वेळ हातगाडीवर पुस्तकं लादायला लागला. आणि तुम्हाला सांगतो, त्याच्या ह्या 700 मुलांना मायेने वागवणं मलाच काय कोणालाही जमणार नाही हे माझ्या लक्षात आलं. पण मी काही बोललो नाही. हा, पण पैसे घेताना त्याच्या चेहऱ्यावर एक मधुर हसू झळकल्याचं मी स्पष्टपणे पाहिलं. दत्तू, तू पुढे एक मोठा पुस्तकवाला तर होशीलच, पण मलाही तू मागे टाकशील. नाही, आज तू जवळपास मला थक्कच केलंयस. तुझं वय, एकंदरीत तुझी बुद्धी आणि एवढ्या कमी वेळात तू या आपल्या धंद्यामध्ये दाखवलेलं चातुर्य याचं व्यस्त प्रमाण पाहता या व्यवसायातला तू एक आश्चर्य म्हणून तुझी गणना व्हायला हवी. गुरुजी, तुमची तब्येत बरी नाहीये का? मी तुम्हाला पाणी देऊ? वैद्याला बोलू का मी? नको. एका वैद्याकडे गेलो होतो मी, हा, पण त्या सिंचनात कुठलं औषध दिलं कोण जाणं. जरा कफ वाढायला लागलाय आणि श्वास घ्यायला सुद्धा थोडा गुरुजी त्रास होतोय. गुरुजी तुम्ही झोपा तिथे. उठा. हळूहळू, आरामात, आराम. सावकाश. हा, या. झोपा, आराम करा. आराम करा. शांत व्हा. हा? आणि हे बघा, आता ना अजिबात बोलू नका. अहो गुरुजी, तुम्हाला त्रास होईल. हा, शांत व्हा. अरे दत्तू, हा, माझी किती काळजी घेशील रे. पण माझ्या पश्चात या दुकानाची काळजी तू घेच. गुरुजी, अहो अरे या दुकानाला आता वाली तरी कोण आहे? मला तू वचन दे गुरुजी. मला तू वचन दे की हा व्यवसाय तू नीट सांभाळशील म्हणून. गुरुजी, मला वचन दे. गुरुजी, अहो मला वचन दे. गुरुजी, मला गुरुजी, गुरुजी. काही घाण. हा, सगळीकडे कागद पसरलेले. दुकानाचं ना अगदी गोडाऊन करून टाकलंय गुरुजींनी. आणि आता ते पण नाही. गुरुजी, आता ना मी माझं स्वतःचं दुकान घेणार आहे. हो, त्या इमारतीजवळच्या गटाराजवळची जागा हेरली आहे. तसे थोडे पैसे साठवलेत मी, पण तुमची कृपा असू देत माझ्यावर. हा. कल्याणराव इथंच राहतात का? कल्याणराव म्हणजे आमचे गुरुजी. काय काम होतं? काम कसलं? थिएटर. मग देऊन ठेवा. काय? अहो बाई, म्हणजे कळेल असं सांगा. हो तुला सांगायला तू त्याचा बाकी पोर. हो बाई, हे बघा, मला त्याला भेटायचंय. तू बाजूला. अहो बाई, उठायला ऐका. पुन वाचलाय का? अरे तो असं- काय हो, नाही? हो बाई, हो. दिसतच नाही. हो, मी हो, असं बाई. भेटलं बिकर ऐका, जाणार अहो, नाही. मला- तू मला- बघ तू. हे पुरा. अरे गप की गप. हा, का रडतोयस? हा, मृत बशिवला तुझा. गप. ओ बाई, अहो मारू नका त्याला. तू गप रे. तो कुठं उलटलाय ना तुझा मालक. आण त्याला इथं समोर आण. हे बघा बाई, तुम्ही नीट बोला. नीट बोला. तुला का रे काही वार त्याचा? अहो खेळा सबद महिन्यात ती जगले का मेले हे बघाय सुद्धा का आला नाही तो. फटके असले म्हणून काय झालं? एकच दातलं धरून होते ना मी. या लेकराच्या नरड्यात काय घातलं असेल? मी कशी जगली असेल? हे बघा बाई, तुम्ही अरे आज येईल उद्या येईल म्हणून लय वाट बघितली, पण भाडा काय आलाच नाही. शोधावं म्हणावं तर पत्ते सुधिक नाही त्याचा. लय इडले. आज पत्ता मिळाला म्हणून आले इथं.
तुम्ही 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 शांत व्हा. मी तुम्हाला पाणी देऊ का? तुझं पाणी प्यायला नाही आले मी. जिथं असला तिथून आत्याचा मुडदा इथं तो आलेच बिगर मी जायची नाही. तो येईल ना तेव्हाच मी जाईन, नाही तर इथंच मरीन आणि याला बी इथंच मारीन. हे बघा बाई, आपले गुरुजी. अरे देवा, अरे देवा, असं कसं झालं? मी कशी जगू? पोराला काय खायला घालू? अरे देवा. हॅलो. हा साहेब बोला ना. हो अहो या ना दुकानात. बघा तरी आमचं नवं दुकान कसं चाललंय ते. हो हो हो, सारी गुरुजींची कृपा. बर पत्ता अहो कोणालाही विचारा. हो ठेवतो. गुरुजी बघताय ना, अहो हे दिवस जे मी पाहतोय ना फक्त तुमच्यामुळेच. आणि गुरुजी तुम्हाला म्हणून सांगतो, दादरला एक नवीन शाखा काढणार आहे. मी एक यशस्वी पुस्तकवाला होणार. हो उपनगरात घर सुद्धा विकत घेतलंय. या साऱ्यांचं श्रेय कुणाला? फक्त तुम्हाला. श्री गुरुदेव, श्री गुरुदेव.